भारतामध्ये आपण जर केरळ साईडला गेलो तर तिथल्या स्त्रियांचे जे केस आहेत ते लांब दाट काळीभोर दिसतात। बघा यामागची मुख्य कारण जर पाहायची म्हटलं तर दोन मुख्य कारण आहेत। पहिलं जे मुख्य कारण आहे त्यांचा आहार आणि दुसरं जे आहे ते केसांना ज्या पद्धतीने तेल बनवतात, केसांसाठी जे तेल बनवतात ते तेल महत्त्वाचं आपण म्हणू शकतो। बघा आहारामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांचा वापर करतात, आहारामध्ये कढीपत्त्याचा जो वापर आहे तो जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे या आहारामुळे त्यांच्या केसांची जी मूळ आहे ती मजबूत राहतात, हेअर फॉल कमी होतो। शिवाय जे होममेड जे तेल बनवतात ते म्हणजे घरगुती जी तेल बनवतात त्याचाच वापर शक्यतो प्रत्येक घरामध्ये अशी तेल बनवली जातात आणि ते तेल जे आहे ते आपल्या घरातल्या स्त्रिया जे आहे ते लावत असतात। ही दोन मुख्य कारण आपण समजू शकतो। आता बघा वेगवेगळ्या प्रकारची तिकडे तेल बनवली जातात। आता त्यातल्या त्यात मी बरेच तेल तुमच्याशी शेअर केलेली आहेत आणि आज जे तेल आपण बनवणार आहोत ते कसं आहे की आपल्याला कुठल्याही ओल्या वस्तूंची आवश्यकता नाहीये, सुक्या वस्तूंपासून म्हणजे कोरड्या वस्तूंपासून आपण हे तेल जे आहे ते बनवू शकतो। बघा एकदाच आपण ज्या पण वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेत 4-6 महिन्याच्या आणून ठेवल्या आणि वरचेवर आपण बनवत गेलो तर आपल्याला एवढं झंझटचं काम होणार नाही, कारण की ओल्या वस्तू जमवाजमव करणं म्हणजे आवळा वगैरे प्रत्येक वेळेस शक्य होत नाही। त्यामुळे तुम्ही या सुक्या वस्तूंपासून सुद्धा हे तेल जे आहे ते बनवू शकतात। तर बघा तेल कसं बनवायचं, काय बनवायचं व्हिडिओमध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहता येईल। आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। माझ्या या चॅनलवरती हेअर केअर आणि स्किन केअर संदर्भात व्हिडिओ येत असतात। जर तुम्हाला काही अडचणी असतील हेअर केअर संदर्भात किंवा स्किन केअर संदर्भात, स्किन संदर्भात किंवा हेअर संदर्भात तर तुम्ही कमेंट करून माझ्याशी नक्कीच ती अडचण तुमची शेअर करू शकता। मी प्रयत्न करेन की जो पण तुमचा प्रॉब्लेम आहे त्यावरती एखादा छोटासा व्हिडिओ बनवावा, नाहीतर तुम्हाला तिथल्या तिथं कमेंट सुद्धा मी करून सांगेन। त्यासाठी कमेंट करून माझ्यापर्यंत तो प्रॉब्लेम जो आहे तो नक्की पोहोचवा। तर चला बघूया आपण हे तेल जे आहे ते कसं बनवायचं। हे केरळ स्टाईल मधलं हेअर ऑइल बनवण्यासाठी आपल्याला काही वस्तूंची आवश्यकता लागणारी आहे आणि ती पहिली वस्तू आहे कलोंजी। आता कलोंजी म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याच ताई विचारतात, बऱ्याच ताईंना माहीतही असेल पण ज्यांना पण माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते। ताई कलोंजी या वनस्पती बिया आहेत, तुम्हाला इथं दिसतं या पद्धतीच्या या असतात, म्हणजे थोडक्यात काय की कांद्याच्या बियासारख्या दिसायला दिसतात पण ह्या कांद्याच्या बिया नसतात। बरेच जण कन्फ्यूज होतात, मी स्वतः सुद्धा बरेच दिवस कन्फ्यूज होते की कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया, पण तसं अजिबात नाहीये। कलोंजी ही एक वनस्पती वेगळी आहे आणि त्याच्या बिया या असतात, म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती म्हणलं तरी चालेल। आता हे कुठं मिळेल तर तुम्हाला जिथं पण मसाला मिरचीचा मसाला मिळतो म्हणजे काळ्या तिखटाचा मसाला जिथं खडे मसाला मिळतो तिथं तुम्हाला या कलोंजी ज्या आहेत त्या मिळतील। नाही म्हटलं तर डीमार्टमध्ये किंवा मोठ्या किराणा दुकानामध्ये सुद्धा कलोंजी मिळून जाईल। तर एक चमचा आपण कलोंजी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी जी वस्तू लागणारी आहे ती म्हणजे मेथीदाणा। आता मेथीदाणा पण बऱ्याच ताईंना माहीत असेल, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते। हा मेथीदाणा जो आहे तो सुद्धा तुम्हाला मसाला मिरची मसाला जिथे मिळतो म्हणजे खडे मसाला जिथे मिळतो तिथे हे मिळून जातील। ऑनलाईन पण आहे, मी ऑनलाईन सगळी लिंक जी आहे ताईंनो दिलेली आहे व्हिडिओच्या खाली, जिथे तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही या सर्व वस्तू ज्या आहेत त्या ऑफरमध्ये किंवा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता। तर बघा कलोंजी घेतली 1 चमचा आणि 1 चमचा मेथीदाणा घेतलेला आहे, दोन्ही मिक्सरला वाटून घेतलेला आहे या पद्धतीनं। तर वाटून घ्यायचंय बारीक आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचं तेल आणि कढई। बघा कढई किंवा कोणतंही खोलगट भांडं सुद्धा चालून जाईल। बघा इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि इथं काय असं काही नाही की लोखंडाचीच कढई पाहिजे, काही वापरू शकता तुम्ही, कोणतंही मोठं भांडं वापरू शकता आणि त्यामध्ये घातलेलं आहे पाणी। आता इथं आपल्याला हे जे तेल बनवायचं आहे ते डबल बॉईल मेथडनी बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट लोखंडाच्या कढईमध्ये म्हणा किंवा डायरेक्ट भांड्यामध्ये तेल घालायचं नाहीये। तर लोखंडाची कढई घेतली किंवा कोणतीही कढई घ्या आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि परत एक डबा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबऱ्याचं तेल। इथं आपल्याला शक्यतो खोबऱ्याच्या तेलाचाच वापर करायचा आहे, कारण की या ज्या वस्तू आपण घेतोय त्या पटकन खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स होण्यासाठी मदत होते, त्यामुळे खोबऱ्याचं तेल शक्यतो वापरता येईल। आणि खोबऱ्याच्या तेलाला व्यवस्थित अगोदर गरम करून घेऊ आपण। जवळपास 6-7 मिनिट झालेले आहेत, तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे डबल बॉईल मेथडनी या पद्धतीनं। आणि त्यानंतर जे वाटण आपण बनवलेलं आहे ते वाटण यामध्ये घातलेलं आहे। बघा वाटण घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 5 ते 6 मिनिट चांगलं तेल जे आहे ते शिजू द्यायचं आहे। त्या म्हणजे ज्या वस्तू घेतलेल्या आहेत कलोंजी आणि मेथीदाणा याचे गुण जे आहेत त्या तेलामध्ये उतरले पाहिजे, इथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे त्याला व्यवस्थित। आणि त्यानंतर बघा आता कुठली वस्तू घेतोय आपण, जास्वंदाची पावडर घेतोय। परत आता एक बाउल घेतला, त्यामध्ये जास्वंदाची पावडर घ्यायची आहे 1
चमचा। तर बघा जास्वंदाची जी पावडर आहे ती आपल्या केसांसाठी किती फायदेशीर असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। जास्वंदाची फुलं असोत किंवा जास्वंदाचे पानं असोत किंवा अशा पद्धतीची सुकी पावडर असो, ही आपल्याला खूप जास्त महत्त्वाची आहे, त्यासाठी ती घेतलेली आहे। त्यानंतर आपण घेतलेले आहे आवळा पावडर आणि त्यानंतर घेतलेले आहे इथं बघा तर मेहंदी पावडर घेतलेली आहे। मेहंदी पावडर जी आहे ती नुपूर मेहंदी मी वापरते इथं। शक्यतो आपल्याला इथं नॅचरल मेहंदी वापरायची आहे, केमिकलवाली मेहंदी कुठलीही यामध्ये घालायची नाहीये। आणि सुरुवातीला जे एक चमचा मी काय घातलं होतं तर इंडिगो पावडर सुद्धा घातलेली होती, म्हणजे 4 पावडर यामध्ये मिक्स केलेले आहेत। आणि इथं आपलं मस्तपैकी तेल सुद्धा शिजलेलं आहे, 7 ते 8 मिनिट तेल शिजलेलं आहे। आणि या शिजलेल्या तेलामध्ये या 4ही पावडरी घालायच्या आहेत। म्हणजेच कोणत्या पावडरी तर जास्वंदाची पावडर, इंडिगो पावडर, मेहंदी पावडर आणि आवळा पावडर, या 4ही पावडरीचं मिश्रण जे आहे, मिश्रण म्हणा किंवा मिक्स करून या तेलामध्ये सोडायचे आहेत या 4ही पावडरी। सुरुवातीला आपण जवळजवळ 7 ते 8 मिनिट तेल जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे कलोंजी आणि मेथीदाणामध्ये, कारण की मेथीदाणा आणि कलोंजी हार्ड असतात, ते त्याचे गुण सोडण्यासाठी थोडासा वेळ जास्त घेतं, त्यामुळे आपण काय केलं अगोदर याला शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये या पावडरी ज्या आहेत त्या आपल्याला मिक्स करायच्या आहेत। बघा ताईनो, कलर जो आहे तो तेलाचा काळपट झालेला आहे, थोडासा हलकासा काळा झालेला आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायच्या पावडरी। या ज्या पावडरी आहेत या तुम्हाला ऑनलाईन मिळतील, कुठेही धावपळ करायची अजिबात गरज नाहीये। ऑनलाईन जे आपण लिंक आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी दिलेल्या आहेत। आणि जर तुमच्याकडे समजा या सर्व वस्तू ज्या आहेत त्या फ्रेश असतील तर असंच तुम्ही ते तेल सुद्धा बनवू शकता, म्हणजे सुक्यापेक्षा ओल्या वस्तूंपासून सुद्धा तुम्ही तेल बनवू शकता। बघा ताईंनो, हे तेल जे आहे आता मिश्रण आपण टाकलेलं आहे पावडरींचं आणि साधारणतः 3 ते 4 मिनिट परत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता बघा याचा कलर जो आहे तो तुम्हाला परत चेंज झालेला दिसणार आहे। अगोदर थोडासा काळपट कलर दिसला असेल आणि आता मात्र डार्क हिरवट म्हणजे मेहंदी कलर तुम्हाला दिसणारा आहे। तर या पद्धतीने हे शिजू द्यायचं आहे चांगलं आणि लक्षात ठेवायचं आहे खूप गॅस फास्ट किंवा खूप जास्त वेळ सुद्धा शिजवायचं नाहीये, 2 ते 3 मिनिट पुरेसे आहेत या सुक्या पावडरी टाकल्यानंतर। जर तुम्ही जास्त शिजवला तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या करपतील आणि हवे ते गुण आपल्या केसांना मिळणार नाहीत, तेलामध्ये उतरणार नाहीत आणि केसांना सुद्धा मिळणार नाहीत। त्यामुळे काय करायचं आपल्याला की 2 ते 3 मिनिटच पावडरी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि हे बघा खाली सर्व गाळ बसणार आहे, म्हणजे ज्या पण पावडरी आपण घेतलेली आहे त्याचा गाळ जो आहे तो खाली बसतो। आता आपल्याला तसंच जर ते तेल लावलं तर धुताना प्रॉब्लेम येतो, कारण की केसांमध्ये सगळं काही अडकलेलं असतं आणि खूप वेळ आपल्याला केस धुण्यासाठी जातो। त्यामुळे आपण काय करू शकतो, या पद्धतीनं वस्त्रकाळ करून हे तेल जे आहे ते वेगळं करून घेऊ शकतो, जेणेकरून जे पण कण आहेत ते कपड्यामध्ये राहतील आणि फक्त आपल्याला प्युअर तेल जे आहे ते खाली मिळणार आहे। तर अशा पद्धतीने हे तेल जे आहे ते बनतं। खूप साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ताईंनो। याच्या नियमित वापराने तुमचे केस जे आहे ते दाट होतील। खूप महागडे तेल, महागड्या वस्तू म्हणजे महागडे प्रोडक्ट्स जे आहेत ते घ्यायची गरज नाही। आता बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत की ज्या खूप खूप महाग आहेत आणि त्या परवडणाऱ्या नाही आहेत आणि त्यामुळे आपण टाळतो ते, पण अशा पद्धतीचं घरगुती उपायानं तुम्हाला त्यापेक्षाही जास्त चांगला रिझल्ट मिळू शकतो। पण ताईंनो, ज्यांना पण हे तेल बनवणं शक्य नाही त्यांची सुद्धा मी सोय केलेली आहे, टॅग केलेला आहे, जे की खूप छान तेल मला वाटलेलं आहे, ते तेल सुद्धा मी टॅग केलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। त्या तेलाने सुद्धा केस जे आहे ते लांब आणि दाट होण्यासाठी मदत होते। आणि हे घरगुती जे तेल आहे ते तर खूप जास्त सुपर डुपर आहे आणि यामध्ये जी पॉवर आहे ती तुम्हाला लगेच अनुभवायला येणार आहे, त्यासाठी नक्की ट्राय करा। तर बघा ताईंनो, या पद्धतीने आपण तेल जे आहे ते बनवू शकतो। खूप सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। आवडली असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर बघा आता याचा वापर कसा करायचा, आठवड्यातून किती वेळा लावायचं, यामध्ये आणखी कोणत्या वस्तू मिक्स करायच्या आहेत का, तर बरोबर आहे, कसं लावायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। बघा आठवड्यातून तुम्ही 2 वेळा वापरा किंवा 3 वेळा वापरा, तुम्हाला जसं सोयीस्कर ठरतं तसं तुम्ही हे तेल जे आहे ते केसांच्या मुळांपासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि हलकासा बोटांनी मसाज द्यायचा आहे। तेल कसं लावायचं, काय लावायचं यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की पाहू शकता। बघा
आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा तुम्ही हे तेल लावू शकता। बऱ्याच ताई काय करतात, घरामध्ये असतात आणि त्यांना दररोज तेल लावायची सवय असते, मग त्या दररोज तेल लावू शकतात का? तर अगदी बरोबर आहे, तुम्ही दररोज सुद्धा हे तेल जे आहे ते लावू शकता। फक्त आठवड्याचा एक दिवस असा ठेवायचा आहे की आपल्या म्हणजे केस धुतल्यानंतर त्या दिवशी आपण तेल लावायचं नाही, म्हणजे की आपल्या केसांच्या मुळांना थोडंसं ऑक्सिजन जे आहे ते पोहोचू द्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तेल लावू शकता। आठवड्याचा एकच दिवस आपण तेल न लावता राहिलं तर चालतं। मग अशा पद्धतीने आपण तेल बनवलं, तेल लावलं आणि केस धुताना सुद्धा तेवढीच काळजी घ्यायची आहे ताईंनो। तेल लावल्यानंतर आपण केसांना कंगवा करायचा नाही, म्हणजे केस विंचरायचे नाहीयेत। तेल लावायच्या अगोदर तुम्ही केस विंचरू शकता। तर केस धुताना सुद्धा होममेड शॅम्पूचा तुम्ही वापर करू शकता। नाही म्हणलं तर तुम्ही जो पण शॅम्पू वापरताय त्यामध्ये बऱ्याच अशा वस्तू आपण ऍड करू शकतो, ज्यामुळे तुमचा हेअर ग्रोथ जो आहे तो वाढू शकतो, म्हणजे हेअर ग्रोथ जो आहे तो झपाट्याने फास्ट होऊ शकतो। बघा, जो पण शॅम्पू तुम्ही वापरताय त्यामध्ये रोजमेरी वॉटर घाला किंवा घरामध्ये आपण रोजमेरीचं जे पाणी बनवतो त्यामध्ये शॅम्पू मिक्स करून तुम्ही शॅम्पू करू शकता। नाही म्हटलं तर शॅम्पूमध्ये ट्री ऑइलचे 2 ते 3 थेंब तुम्ही ऍड करू शकता। बरेच अशा काही घरगुती उपाय आपण करू शकतो, ज्यामुळे आपले जे केस आहे ते दाट होऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपण तेल बनवलं, तेल लावायचं कसं लक्षात आलं, ते धुताना कसं काही काळजी घ्यायची आहे ते लक्षात आलं, आणि हे नियमित आपल्याला किती दिवस करायचं आहे। ताईंनो, बऱ्याच ताई काय करतात, महिना 1.5 महिना तेल वापरतात किंवा आठवडा 2 आठवडे वापरतात आणि त्यानंतर रिझल्ट येत नाही म्हणून सोडून देतात। तर असं करायचं नाही। कमीत कमी हे जे तेल आहे आपल्याला 6 महिने वापरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसणारच आहे। तर केरळ स्टाईलनं आपण हे जे ऑइल आहे ते बनवलेलं आहे, रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार आहे। फक्त एक पॉझिटिव्ह वे मधून तुम्ही हे तेल जे आहे ते अप्लाय करायला सुरुवात करायचं, केसांना लावून व्यवस्थित हलक्या बोटांनी मसाज द्यायला सुरुवात करायचं आहे। 6 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट नक्की मिळणार आहे। आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच असतो। कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे की काय अडचण आहे आणि काय तुमची समस्या असेल त्याचं म्हणजे त्या समस्यावरती काही उपाय असेल तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक सुद्धा केला असेल, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केला असेल अशी अपेक्षा ठेवते आणि परत नवीन व्हिडिओमध्ये आपली भेट होणारच आहे। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।